नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण उत्पादन शुल्क भरती, पोलीस भरती तसेच इतर भरत्यांसाठी अतिशय महत्त्वाचे जी.के तसेच अतिशय ट्रेंडिंग करंट अफेअर्स पाहणार आहोत. व्हिडिओची PDF जर तुम्हाला हवी असेल तर चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नाहीतर तुम्ही टेलिग्रामवर मराठी जी.के विथ RD सर्च करून आपलं चॅनल शोधून तिथे या व्हिडिओची PDF डाउनलोड करू शकता. तर बघा, लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपण घेतलेला आहे. पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हटले जाते? तर मित्रांनो, पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे बघा अमेरिका व कॅनडा या विभागामध्ये म्हटले जाते. पर्याय क्रमांक बी, अमेरिका व कॅनडा आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, हे देश कोणत्या खंडामध्ये आहेत? उत्तर अमेरिका खंडामधली देश आहेत. लक्षात आलं? मित्रांनो, या चिनूक वाऱ्यांना बघा स्नो इटर असं देखील म्हटलं जातं. काय? स्नो इटर. स्नो म्हणजे बर्फ आणि इटर म्हणजे खाणार. तर बर्फाला खाणारे वारे असे देखील म्हटलं जातं, स्नो इटर. लक्षात आलं? कारण मित्रांनो, हे जे वारे असतात ना, हे उष्ण वारे जे बर्फाला खाऊन टाकतात, म्हणजे कमी वितळून टाकतात आणि पाण्यात रूपांतर करतात. तसेच उष्णता असल्यामुळे थंडीला देखील नियंत्रित करतात. तर यामुळे यांना स्नो इटर वारे असे म्हटले जाते. लक्षात आलं? अमेरिका व कॅनडा. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे. बँकेत धनादेशाचे वाचन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर मित्रांनो, MICR हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. MICR याचा वापर बँकेत धनादेशाचे वाचन करण्यासाठी केला जातो. याचा फुल फॉर्म काय बघा? मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकॉग्निशन कोड. काय? मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकॉग्निशन कोड असं याचं फुल फॉर्म आहे. तर याचा वापर केला जातो बँकेत धनादेश वाचन करण्यासाठी. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, ऑपरेशन फ्लड ही योजना कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, ऑपरेशन फ्लड ही जी योजना आहे ती दूध उत्पादनाशी संबंधित आहे किंवा दुधाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक डी, दूध उत्पादन आपलं योग्य उत्तर असणार आहे. याची सुरुवात बघा 1970ला डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी केली होती. लक्षात आलेलं आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, प्रत्येक मनुष्याद्वारे दररोज सरासरी किती हवा श्वसन केली जाते? तर मित्रांनो, प्रत्येक मनुष्याद्वारे दररोज बघा सरासरी 10 ते 20 किलो हवा श्वसन केली जाते. 10 ते 20 किलो हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी विद्यापीठ आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी बघा प्रश्नातच आपण एक आणखी प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेतलेला बघा. आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ कोणते? तर बघा, चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी विद्यापीठ हे आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ आहे. आता हे हरियाणामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा, हिस्सार या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक ए, हिस्सार हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात आलं? त्यानंतरचा प्रश्न बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार म्हणजेच नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार किंवा नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य आहे बघा महाराष्ट्र. पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, जर विचारलं नोटाचा वापर करणारा भारत हा जगातील कितवा देश आहे? तर बघा 18वा देश आहे. नोटाचा वापर करणारा भारत हा जगातील 18वा देश आहे. पहिला देश कोणता? तर अमेरिका. अमेरिका हा पहिला देश आहे. 1976 साली अमेरिकेने या नोटाचा वापर केला आहे निवडणुकीत. 1976. लक्षात आलं? नोटा म्हणजे काय? तर नन ऑफ दी अबोव. ओके. त्यानंतरचा प्रश्न बघा, डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण? तर मित्रांनो, कारण काय बघा, संप्लवन होते. त्याचे संप्लवन होते. पर्याय क्रमांक सी, संप्लवन होते हे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, संप्लवन होणे म्हणजे काय? तर बघा, स्थायूचे रूपांतर थेट वायूत किंवा वायूचे रूपांतर थेट स्थायूत होणे म्हणजे संप्लवन. काय? स्थायूचे
रूपांतर थेट वायूत किंवा वायूचे रूपांतर थेट स्थायूत होणे म्हणजे संप्लवन होय. तर डांबरांच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होण्याचे कारण काय? संप्लवन होणे हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? तर मित्रांनो, वासुदेव बळवंत फडके यांना एडनच्या कारागृहात ठेवण्यात आले होते. एडन. ओके. पर्याय क्रमांक डी एडन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. केव्हा त्यांना पाठवण्यात आले विचारलं तर बघा 3 जानेवारी 1880. 3 जानेवारी 1880ला त्यांना एडनला पाठवण्यात आलं. मित्रांनो, आणखी डीप जर विचारलं तर बघा, विचारतील कोणत्या बोटीने पाठवले तर तेहरान असं त्या बोटीचं नाव आहे. तेहरान या बोटीने त्यांना एडनच्या तुरुंगात नेण्यात आलं. कधी? 3 जानेवारी 1880ला. त्याच ठिकाणी त्यांचा 17 फेब्रुवारी 1883ला मृत्यू झालेला आहे. 17 फेब्रुवारी 1883ला त्यांचा तिथेच मृत्यू झालेला आहे. लक्षात आलं? वासुदेव बळवंत फडके यांना एडन. आणि जर विचारलं लोकमान्य टिळकांना तर बघा मंडाले आपण कालच्या व्हिडिओत पाहिलेला आहे. म्यानमार या देशामध्ये असलेलं तुरुंग आहे मंडाले. ओके. त्यानंतरचा प्रश्न बघा, कतार ओपन 2023 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? मित्रांनो, कतार ओपन 2023 एकेरी कोणी जिंकलेली आहे बघा, तर डॅनिल मॅदवेदेव याने जिंकलेली आहे पुरुष एकेरीची फायनल. लक्षात आलं? कोणाला हरवलं आहे तर अँडी मरे याला हरवलेला आहे, म्हणजे हा उपविजेता आहे. ओके. तर कतार ओपन 2023 महिला एकेरी विजेता विचारलं तर बघा इगा स्वियातेक. ओके. काय? इगा स्वियातेक. लक्षात आलं ना? त्यानंतरचा प्रश्न बघा, PM विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर बघा जम्मू काश्मीर हा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश आहे ज्याने PM विश्वकर्मा योजना लागू केलेली आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, विनबक्स किंवा विनबॅक्स 2023 हा कोणत्या 2 देशांमधील युद्ध सराव आहे? युद्ध सराव मित्रांनो सर्व पाठ करून ठेवा, एखाद 2 प्रश्न याच्यावर पडत असतात. तर बघा विनबॅक्स 2023 हा जो युद्ध सराव आहे तो व्हिएतनाम आणि भारत या 2 देशांमधील युद्ध सराव आहे. हा कुठे पार पडला? व्हिएतनाम या ठिकाणी पार पडला. हनोई या ठिकाणी. कुठे? हनोई या ठिकाणी पार पडलेला आहे. तर मित्रांनो, व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान कमेंट करून सांगा. त्यानंतरचा प्रश्न बघा, तुहाडेद्वार ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? मित्रांनो, शासन आपल्याद्वारे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही योजना राबवली जाते तशीच सेम ही योजना आहे तुहाडेद्वार. तर ही कोणत्या राज्याने सुरू केली बघा? पंजाब या राज्याने सुरू केलेली आहे. मित्रांनो, पंजाबचे मुख्यमंत्री कोण आहेत? भगवंत मान. आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री आहेत भगवंत मान. राज्यपाल कोण आहेत? बनवारीलाल पुरोहित. लक्षात आलं? बनवारीलाल पुरोहित राज्यपाल. त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्यातील सर्व अपघात प्रवण स्थळांचा नकाशा तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर मित्रांनो, पंजाब हे राज्यातील सर्व अपघात प्रवण स्थळांचा नकाशा तयार करणारे भारतातील पहिले राज्य आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या ठिकाणी आशियातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर निर्मिती कारखान्याचे उद्घाटन केले? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक बी तुमाकुरू कर्नाटक उत्तर असणार आहे. आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टरचा निर्मितीचा कारखाना कुठे बनतोय? तर कर्नाटक राज्यात तुमाकुरू या ठिकाणी बनत आहे. लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, जर कर्नाटकचे मुख्यमंत्री विचारले तर बघा सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर गव्हर्नमेंट म्हणजे राज्यपाल जर विचारले तर थावरचंद गेहलोत हे कर्नाटकचे राज्यपाल आहेत. त्यानंतर प्रश्न बघा, T20 इंटरनॅशनल प्लेयर ऑफ द इयर 2022 खालीलपैकी कोण आहे? तर मित्रांनो, सूर्यकुमार यादव हा T20 इंटरनॅशनल प्लेयर ऑफ द इयर 2022 विजेता आहे किंवा पुरस्कार त्याला मिळालेला आहे. जर 2023चा मित्रांनो लवकरच जाहीर होईल, आपण तो कव्हर करून घेऊया. सध्या 2022चं लक्षात ठेवा. T20चं सूर्यकुमार यादव, वन डे एक दिवसीय विचारलं तर बाबर आझम आणि T20 जर महिला विचारलं तर तहलिया मॅग्रथ. कोणत्या देशाचे? ऑस्ट्रेलिया. बाबर आझम पाकिस्तान, सूर्यकुमार यादव भारत. त्यानंतरचा प्रश्न बघा, नाशिकमध्ये होणाऱ्या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुभंकर चिन्ह काय आहे?
तर मित्रांनो याचे शुभंकर चिन्ह आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू. लक्षात आलं. या शुभंकर चिन्हाचे आणि बोध चिन्हाचे अनावरण कोणाच्या हस्ते झाले तर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि आपले महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या शुभंकर चिन्हाचे तसेच बोध चिन्हाचे अनावरण झालेले आहे. मित्रांनो याचे युवा महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले तर नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे किंवा करणार आहेत. लक्षात आलं. मित्रांनो याची सुरुवात कधी झाली होती विचारलं जाऊ शकते तर 1995ला याची सुरुवात झालेली आहे. 1995. लक्षात आलं. 26वा युवा महोत्सव कुठे झाला तर कर्नाटक या राज्यामध्ये झाला. आता महाराष्ट्रात 27वा होतोय नाशिक या ठिकाणी. ओके, लक्षात आलं ना. तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ कव्हर करून घेतलेला आहे. आता पटकन याची रिव्हिजन मारून घेऊया जेणेकरून तुम्हाला एकदम फिट डोक्यात याची उत्तरं बसून जातील. तर बघा रिव्हिजन मारूया आपण. प्रश्न आहे बघा, पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात. मित्रांनो प्रश्न वाचला की लगेच उत्तर तुमच्या मनामध्ये किंवा माइंडमध्ये गेस करत जा तर लगेच तुम्हाला पाठांतर होऊन जाईल. बघा पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे कोणत्या विभागात म्हणतात. योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक B अमेरिका व कॅनडा. त्यानंतरचा प्रश्न आहे, बँकेत धनादेशाचे वाचन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B MICR. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, ऑपरेशन फ्लड ही योजना कशाशी संबंधित आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D दूध उत्पादन. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, प्रत्येक मनुष्याद्वारे दररोज सरासरी किती हवा श्वसन केली जाते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B 10 ते 20 किलो. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी विद्यापीठ हे आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A हिसार. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार किंवा नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C संप्लवन होते. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते. योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक D एडन. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, कतार ओपन 2023चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले. योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक A डॅनिल मेदवेदेव. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, PM विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता. योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक A जम्मू काश्मीर. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, विनबॅक्स 2023 हा कोणत्या दोन देशांमधील युद्ध सराव आहे. योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक A व्हिएतनाम व भारत. त्यानंतरचा प्रश्न आहे, तुहाडे द्वार ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे. तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D पंजाब. त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्यातील सर्व अपघात प्रवण स्थळांचा नकाशा तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B पंजाब. त्यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या ठिकाणी आशियातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर निर्मिती कारखान्याचे उद्घाटन केले. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B तुमाकुरू कर्नाटक. त्यानंतरचा प्रश्न आहे, T20 इंटरनॅशनल प्लेयर ऑफ द इयर 2022 खालीलपैकी कोण आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C सूर्यकुमार यादव. त्यानंतरचा प्रश्न आहे, नाशिकमध्ये होणाऱ्या 27व्या राष्ट्रीय महोत्सवाचे शुभंकर चिन्ह काय आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A शेकरू. तर मित्रांनो आता हे उत्तर तुमच्या डोक्यात फिट बसलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद.